हे थेट दृश्य आपण आता बघतोय। कसपटे परिवाराच्या भेटीसाठी रोहिणी खडसे पोहोचलेले आहेत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक झालेली आहे। आणखी काही संबंधित पोलिसांच्या ताब्यात यायचे, मात्र कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी रोहिणी खडसे पोहोचल्यात। त्यांचं सांत्वन करण्यासाठी अर्थात रोहिणी खडसे या त्यांच्या म्हणजेच वैष्णवीच्या कुटुंबियाच्या घरी पोहोचलेले आहेत। म्हणजेच वैष्णवीचे आई वडील आणि या वैष्णवीच्या वडिलांची भेट घेण्यासाठी एकूणच त्यांचं सांत्वन करण्यासाठी रोहिणी खडसे पोहोचल्यात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। वैभव, आता वैष्णवीच्या वडिलांची भेट घेण्यासाठी रोहिणी खडसे तिथे पोहोचल्यात, काय माहिती? श्वेता, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत राज्याच्या, रोहिणी खडसे, त्या आता कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत। कालपासून आता सगळे राजकीय पुढारी माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर या कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी येत आहे। मात्र साधारणपणे सहज सरळ ज्या गुन्ह्यांची संविधानिक पद्धतीने नोंद व्हायला हवी, त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी, तशा पद्धतीने त्या होत नाहीत। आणि मग एखादी अशी घटना घडते ज्याचं माध्यमांकडून ज्याचं रिपोर्टिंग होतं, अशा गोष्टींमध्ये राजकीय पुढारी जे आहेत ते येतात। काल आम्ही आदिती तटकरेंना हेच विचारलेलं होतं, ते पॉलिटिकल टुरिझम करण्याचं कारण काय? एरवी राज्यभरात गेल्या वर्षात एनसीआरबीच्या डेटानुसार 939 हुंडाबळीचे केसेस नोंद आहेत राज्यभरामध्ये, ज्याच्यात मृत्यू झालेले आहेत महिलांचे। या कुठल्याही केसमध्ये हे राजकीय पुढारी भेटायला गेल्याचं दिसत नाही। जी केस हाय प्रोफाईल होते, माध्यमं दखल घेतात, अशाच केसमध्ये हे पुढारी येतात। एरवी मात्र या केसेसकडे कोणी फारसं गांभीर्याने पाहत नाही। त्याच्यामुळे या अशा घटनांमध्ये काही जरी झालं तरी पुढारी आले, भेटले तरी या सगळ्यापेक्षा सापेक्ष कारवाई जी आहे ती प्रत्येक वेळी होणं गरजेचं असतं। या सगळ्यांच्या भेटीशिवाय आता कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणं हे एक वेळ ठीक आहे, मात्र गुन्ह्याचं गांभीर्य बघून सोयीनं माध्यमांनी त्याची दखल घेतल्यावरती तिथं जाणं हे कितपत योग्य आहे, हा एक ट्रेंड सुरू झालेला आपल्याला दिसतोय। रोहिणी खडसे आता आल्यात, त्या कुटुंबियांची चर्चा करतायत। दुर्दैवाची बाब आहे, कुठल्याही बापाला आपल्या मुलीच्या अंगावरती मारहाणीचे वळ आहेत हे पाहणं किंवा तिचा मृतदेह जो आहे तो समोर पाहणं, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही। या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना मुलीच्या दुःखात केलं ना, मी नको म्हणून मला करायचं, पण तिला तिथं असं झालं ती नाही इकडची राहिली, तिला वाटलं आता घरी गेलो तरी काय त्यांच्या विरोधात केलंय, मनाने केलं, तिकडे बसून बसली अडकली ना तिथं। काय बापाला बोलणार, स्वभाव कसा तर वैष्णवीनं आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली असल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। हगवणे कुटुंबाकडनं आपल्याला धोका असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। काय सांगाल आताची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हगवणेंना अटक झाली, दोघांनाही, म्हणजे आता जवळपास त्या कुटुंबातले सगळेजण अटक झालेत। प्रथमतः मी आपल्या मीडियाचं, पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं मी आभार मानतो। जर एक अर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना
कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही. अशा लोकांना, अशा नराधम लोकांना मोका हा एकमेव मोका अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळकळीची विनंती आहे. सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत. त्याच्याकडं वेपन आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत 2-3. मला सगळ्यात आधी असं सांगायचं आहे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे. हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी. बरं, या सगळ्या आता एकूण यांना या 5 जणांना अटक झाली आहे. जी वैष्णवीची नणंद आहे, मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सुनांचा करत होती, किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचं लक्ष वैष्णवीकडे केंद्रित झालेलं होतं. हो, ते बरोबर आहे. ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं दोघींनाही टॉर्चर करत असणार ते, आणि तिचं झाल्यानंतर हिचं झाल्यानं पण तिचं शिक्षण जास्त, ती वेल ग्रॅज्युएट होती, ती प्रतिकार करणारी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे. ती प्रतिकार करणारी माझी मुलगी शांत स्वभावाची गुणी मुलगी होती. ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रत्युत्तर देत नसेल, त्यामुळे तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य तिच्यावरती केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी, अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात? हो, उपमुख्यमंत्री दादांकडे मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा. सुशील ज्याला अटक केली हगवणे, त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का? त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय? मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाहीये, म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये. तर तुम्हाला काही कल्पना आहे का, म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का? त्या बाबतीत तो सुशील हगवणे त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी. ते दोघं तिघं माझ्या मिसेसलाही घेऊन गेले होते. पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडे जाणं आणि मागं तिचं ही हत्या करणं, हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे असं माझं थेट आरोप.